आज 27 जून म्हणजेच वर्ल्ड MSME डे. जागतिक MSME दिनानिमित्त आम्ही पुण्यातील काही स्टार व्यावसायिक मालकांना भेटण्यासाठी आलो आहोत, ज्यांची सुरुवात भलेही छोटीशी होती, परंतु आता अमेझॉनच्या पाठिंब्यानं त्यांचा व्यवसाय नवीन उंची गाठतोय. चला आता या पुणेस्थित व्यवसायांवर आणि त्यांच्या मालकांवर एक नजर टाकूयात आणि त्यांच्या कथांनी प्रेरणा घेऊयात. Hi everyone, मी मिथिला तुपेकर. We have started our journey on Amazon and we have a manufacturing of sanitary napkins. आम्ही sanitary napkins manufacture करतो आणि माझ्याविषयी सांगायचं झालं तर I have been in the development field, social sector for 5-6 years. I'm an engineer and after that मी social sector मध्ये switch केलं and that is where the idea came from of the manufacturing of sanitary napkins. I'm a production engineer. So after working in the social field, I saw the need of the awareness आणि काय आता सिच्युएशन आहे रुरल एरियामध्ये आणि तिथनं ही आयडिया स्टेम झाली दॅट सॅनिटरी नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंग सोबतच आपल्याला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करायला लागेल जिथनं रुरल विमेनला एक व्हॉइस मिळू शकतो. सो दॅट इज हाऊ वी बिगॅन द जर्नी ऑफ अबोली. सो अमेझॉन आमची अशी अपेक्षा आहे की अमेझॉनवर आल्यावर आणि दॅट्स वॉट वी हॅव बीन सीइंग सिन्स द टाइम वी हॅव जॉईन्ड अमेझॉन की आम्हाला एक वायडर स्कोप मिळेल. इनिशियली वेन वी स्टार्टेड विथ अबोली आर रीच वॉज लिमिटेड टू महाराष्ट्र. आम्ही महाराष्ट्रातच जास्त काम करत होतो आणि रुरल एरियात जास्त काम करत होतो. पण ॲमेझॉन जॉईन केल्यावर आम्हाला असं वाटतंय की पॅन इंडिया आम्ही हा अबोलीचा जो आवाज आहे तो पोहोचू शकतो आणि जास्तीत जास्त महिलांना या मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व करू शकतो, जेणेकरून ह्या मेन्स्ट्रुअल हायजीनविषयी जो काही स्टिग्मा आहे, जे काही बोललं जात नाही ते बोललं जावं आणि पुढे जाऊन ह्याच्याविषयीचा सगळा डाऊट किंवा ज्या शंका असतात महिलांच्या मनात त्या सगळ्या दूर व्हाव्या. अमेझॉनचा मोठा रोल आहे तुझ्या बिझनेसच्या याच्यामध्ये. हो, तू एक महिला आहेस, महिलांचंच प्रोडक्ट विकतेस. सो काय सांगशील ज्या नवीन युथ पाहतात या बिझनेसकडे किंवा अमेझॉन सारखा प्लॅटफॉर्म त्यांना कसं मदत करू शकेल असं वाटतं तुला? जसं मी आता सांगितलं, एक एंटरप्रेन्युअर म्हणून एका शहरात मी स्थानिक आहे, तर माझं ऑब्व्हियसली रीच लिमिटेड असेल. मी कितीही ट्रॅव्हल केलं थ्रू आउट द इंडिया तरीसुद्धा मी एवढं रीच जाऊ शकत नाही जेवढा आत्ता अमेझॉनचा आहे. त्याच्यामुळे अमेझॉन विल प्ले अ मेजर रोल फॉर एनी बिझनेस, be it for us menstrual hygiene product or any business that women are coming with, women entrepreneurs. जसं की अमेझॉनचा सहेली प्रोग्राम पण आहे ज्याच्यामध्ये खूप काही महिलांना प्रोत्साहन मिळतंय स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायला. सो आय थिंक अमेझॉन हॅज बीन रिअली playing a crucial role in how women can grow in their respective journeys. So I'm very proud of Amazon, what they have been doing and really respect their programs and happy about it. रिव्ह्यूज असतात, कमेंट्स असतात, त्याचा किती उपयोग होतो तुझ्या प्रोडक्टच्या सुधारणेसाठी? किंवा 100% उपयोग होतो. ॲज अ ब्रँड वी हॅव बीन व्हेरी ओपन टू फीडबॅक अँड सजेशन्स अँड वी हॅव बीन इम्प्रूव्हिंग आवर प्रोडक्ट अकॉर्डिंगली. आम्ही जे काही फीडबॅक येत आहेत रुरल एरियातून असो किंवा अर्बन एरियातून असो, कोणत्याही प्रोडक्टच्या फीचरविषयी जो फीडबॅक आलेला आहे आम्हाला तो आम्ही इम्प्रूव्ह करायचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आणि जरी क्रिटिसिझम आलं तरी इफ इट इज गुड कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम इट इज ऑलवेज वेलकम. त्याच्यामुळे निगेटिव्ह फीडबॅक असो किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक असो, पॉझिटिव्ह फीडबॅक्स आर ऑलवेज वेलकम अँड इट मेक्स अस हॅपी, प्राऊड दॅट आवर प्रोडक्ट इज so good and people are liking it. But negative feedback also we take with a pinch of salt, karan it is important for product improvement, which always should be there. Karan if you are standstill at a product and if you are not improving your product day by day, you are not growing. So definitely नवीन व्यावसायिकांना मी असं सांगेन की डेफिनेटली अमेझॉनचे जे काही बेनिफिट्स आहेत ते युटिलाइज करा. तुमचा प्रोडक्ट अमेझॉनवर आणण्यासाठी प्रयत्न करा. अमेझॉनकडे खूप जास्त फॅसिलिटीज आहेत ज्याच्यामुळे तुम्ही वायडर ऑडियन्सपर्यंत रीच आउट करू शकता आणि त्यांचे रिव्ह्यूजचा पण तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो पॉझिटिव्हली आणि तुमचं प्रोडक्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा. थँक्यू सो मच. Tanmay. I am from Dynamic Distributors. I am a reseller of electronic goods and appliances. सो अमेझॉनचं काय रोल आहे तुमच्या या सगळ्या? मी ॲमेझॉन आता 2-3 वर्ष झाले स्टार्ट केलं आहे, बट द जर्नी हॅज बीन ग्रेट सो फार. राईट फ्रॉम द मेजर सपोर्ट दॅट वी हॅव गॉट फ्रॉम ॲमेझॉन इज in terms of numbers and in terms of serving the customers, because one shop can sell at a particular they can cater a particular market or few pin codes,
but because of Amazon you can cater to a larger customer base and a great you can choose a number of pin codes and cater to the customers. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये Amazon इंडियाचा काय नेमका रोल आहे सक्सेस मध्ये? रेट्स एकतर काय आहे की रेट्स जे आहेत ते ओपन झालेत, रेट्स बेटर आपल्याला माहिती झाले कंपनीकडून काय रेट्स आम्ही घेऊ शकतो आणि दुसरं काय प्रोडक्ट्स कस्टमर लाईक करतात हे खूप इम्पॉर्टंट झाले. हे आत्ता माहिती झालं आहे ॲमेझॉनचे कस्टमरमुळे काय ऑप्शन्स आहेत. पुण्यातल्या ग्रुपनी कसं तुम्हाला प्रतिसाद दिला, त्यांच्याकडनं तुमच्या बिझनेसला वाढवण्यासाठी कशी मदत झाली ते पण सांगा ना. मदत अशी झाली मॅम की इनिशियली वी सपोज इफ यू आर बाईंग फ्यू क्वांटिटी then now we can purchase a larger quantity, get better rates, increase our margins because of the larger customer base that we are catering to. And secondly, you can cater to a larger customer base and get higher margins because of increased turnover. So that is one of the major factors. अच्छा, हे कस्टमर जेव्हा तुमचं प्रोडक्ट किंवा तुमच्याकडनं घेतात तेव्हा त्याच्याखाली काही कमेंट्स असतात किंवा काही सजेशन असतात, त्याच्यावर किती तुम्ही फोकस करता? कस्टमर्स आपण आता कस्टमरचं नेगेटिव्ह फीडबॅक असेल तर ते खूप म्हणजे आपण ट्राय करतो की कंपनीकडून सॉल्व करून द्यावं किंवा ॲटलिस्ट प्रोडक्ट तरी चेंज रिप्लेसमेंट प्रोडक्ट प्रॉब्लेम सॉल्व होत नसेल तर आपण हे ट्राय करतो की रिप्लेसमेंट द्यावं कस्टमरला त्यांचं, कारण की त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे इम्पॉर्टंट आहे. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये Amazonचा रोल तुम्ही सांगितला, परंतु पुणेकरांना तुम्ही कसा प्रतिसाद मिळाला Amazonच्या प्रॉडक्टची गुणवत्ता किंवा त्याचं क्वालिटी याच्याबाबत कसा? ॲक्च्युली कस्टमरकडे दे हॅव अ ह्यूज व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स टू चूज फ्रॉम. इनिशियली देवर इफ यू गो टू अ स्मॉल शॉप, लोकल शॉप, तर खूप कमी ऑप्शन्स असतात तिकडे खूप ऑप्शन्स आहेत कस्टमरकडे जे यू गेट अ व्हरायटी ऑफ रेंज राईट अँड द प्राइस रेंज there's a good price range that a customer can choose from. म्हणजे if someone is looking for a budget, they can choose anything from 10,000 to 1 lakh, whereas other in any non e-commerce platform or anywhere apart from Amazon, the range is so limited that you have to either increase your budget or you have to reduce the quantity. So that's one thing. भविष्यात काय Amazon सोबत किती पुढे जायचं? ॲमेझॉन आत्ता चालू केलं आहे, 2-3 वर्ष झालं आहे, पण आता द ग्रोथ सो फार इज व्हेरी गुड. आणि नंतर आपण हे इन्क्रीज हे मॅक्सिमम कसं वाढू हे ॲमेझॉनचं पण सपोर्ट आहे. ॲमेझॉन अकाउंट मॅनेजर देतात, तुमचं सेल थोडं बेटर आलं तर ते तुम्हाला गाईड करतात कसं इन्क्रीज करायचं, कसं काय कुठलं ॲडव्हर्टाइजमेंट करू. तर हे मला वाटतंय की एक 2-3 वर्षात ऑलमोस्ट थ्राईस तर होईल आपलं सेल Amazon सोबत. Amazon प्लॅटफॉर्म आहे ते त्यांच्या काही टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला देतात. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही काही गोष्टी सिलेक्ट केल्यात की बाबा मला हे असं करायला पाहिजे किंवा ते करायला स्वतःची काही स्ट्रॅटेजी आहे? इनिशियली तर काय नव्हती, पण अकाउंट मॅनेजर आला किंवा जे ऑनबोर्ड केलं आम्हाला त्यांनी खूप गाईड केलं की हे प्राइसिंग ह्याच्यासाठी ठेवा किंवा तुम्ही इफ यू गेट अ बेटर डील ऑन वन पर्टिक्युलर मॉडेल तर तुम्ही तो मॉडेल ॲडव्हर्टाईज करा. स्पॉन्सर्ड ॲडव्हर्टाइजमेंट, स्पॉन्सर्ड जे प्रोडक्ट्स असतात त्याचं विजिबिलिटी खूप वाढतं. ते त्यांनी गाईड केलं. आता पण ते करतायत की कुठल्या सीझनमध्ये काय प्रोडक्ट तुम्ही ॲडव्हर्टाईज करावं, ह्याच्यात खूप बेनिफिट झालं आहे. सेल्स ऑलमोस्ट डबल झाले. नवीन लोक जे सुरू करू पाहतात किंवा या व्ह्यू पाहतात Amazon सारखा प्लॅटफॉर्म निवडण्याची त्याची इच्छा, अशा लोकांना काय सांगाल? हे असं आहे की तुम्ही इनिशियली थोडं हर्डल्स असणार आहेत की यू माइट नॉट बी व्हेरी कम्फर्टेबल, काय कसं स्टार्ट करावं, काय पिन कोड्स केटर करावं. बट ॲज सून ॲज यू गेट स्मॉल अ लिटल बिझनेस देन तुम्हाला टीम पण हेल्प करते, तुम्हाला स्टाफ पण एंटायर टीम जे आहे ई-कॉमर्सची ते तुम्हाला हेल्प करते, सपोर्ट करते की यार कसं आपण इन्क्रीज करू शकतो बिझनेस किंवा काय स्ट्रॅटेजी, काय ॲडव्हर्टाइजमेंट्स रन करायला ते सपोर्ट करते. You can increase your business. Your turnover increases massively once you join Amazon, and you can cater a large number of people. If your product is good, then
once it needs to be reached out to the customers. So I think Amazon is a great platform to start with.